जन्मतारीख ज्यांची 9 आहे, मुलांक ज्यांचा 9 आहे, त्यासोबत 18 आणि 27 आहे. तर या लोकांसाठी 2026 कसं असणार आहे? तर त्यांच्याकडे ऑलरेडी 2025 त्यांचं होतं, एक मंगळची एनर्जी कॅरी केली त्यांनी आणि 2026 हे सूर्याची एनर्जी आहे. म्हणजे 2 एनर्जी सोबत मिळतात. ठीक आहे. 9 वाल्या लोकांकडे मंगळची एनर्जी आहे आणि सूर्याची एनर्जी त्यांना इयरमुळे मिळते. 2 एनर्जी ना टुगेदर म्हणजे काय एक्स्ट्रा ब्लास्ट होईल. म्हणजे एक्स्ट्रा प्रोग्रेस होईल त्यांची. 2025 मध्ये कोणते काम केलं आणि त्याचे रिटर्न्स नाही मिळाले तर तुम्ही वेट करा, 2026 मध्ये तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या फायनान्समध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये पण थोडे चान्सेस आहेत, पण रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होईल. तुम्ही ऑलरेडी अग्रेसिव्ह आहात. ठीक आहे. त्यात इगो क्लॅशेस जास्त होतील. मी तुम्हाला एक ॲडवाइस करते, तुमचा मुलांक 9 असेल आणि तुमच्या पार्टनरचा 1 असेल, नाहीतर वाईस वर्सा असेल, नाहीतरी जर तुमचा जरी असेल भाग्यांक मुलांक, तर तुम्ही कोणता तरी असं आहे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करा. स्पोर्ट्समध्ये नाही तर एक्सरसाइज करा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. करिअर वाईज पण मिळतील आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये पण मिळेल. कुंडलीमध्ये जरी 7th हाऊसमध्ये मंगळ जरी असेल ना, ही बेस्ट रेमेडी आहे. तुमचा बिझनेस चांगला चालेल, तुमचे फायनान्स चांगले होतील, तुमचं रिलेशनशिप चांगलं राहील आणि सगळं बेस्ट आहे. आणि स्टुडंटसाठी अगेन बेस्ट इयर आहे. तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल तर करा, बेस्ट आहे, तुम्हाला रिझल्ट मिळेल. फॉरेनला सेटलमेंटची तयारी करत आहात, नाही तर फॉरेनला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, नाही तर कोणत्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बघत आहात, तर तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही फक्त एफर्ट करा, तुम्हाला रिझल्ट मिळतील. फक्त एवढंच की तुमच्या इगोवरती आणि काय होतं ना अग्रेशनवरती फक्त थोडासा कंट्रोल ठेवणं जरुरी आहे. हेल्थकडे लक्ष देणं जरुरी आहे. होऊ शकतं की तुम्हाला डिहायड्रेशन होईल. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.